परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असत. जनाबाईंचे अभंग दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि त्यांची प्रख्याती कबीरांच्या कानी गेली. इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री हाय तरी कोण? या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईंच्या भेटीसाठी पंढरीत आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की गोपाळपुरास गौऱ्या थापायला गेली आहे. तिला येणाऱ्या काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गौऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबणे ऐवजी गोपाळपुरास गेले. तिथे नदी काठावर दोन स्त्रिया एकमेकांशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मध्ये गौऱ्यांचा मोठा एक ढीग होता. गौऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या. कबीर काही वेळ त्यांचे भांडणं बघत तिथेच उभे राहिले. आपण मग काही वेळानं त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का? त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उचलून बोलली, हीच काय जनी? चोरटी माझ्या गौऱ्या चोरून माझ्याशी भांडणं करते आणि वर तोंड वर करून मला शहाणपण शिकवते. त्या बाईच्या या उत्तराने कबीरांना थोडासा धक्का बसला, कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळे चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांच्या त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडणे बघत उभे राहिले. त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तू जनी आहेस का? यावर ती हातरलेल्या गौऱ्या खाली टाकून बोलली, होय बाबा, मीच आहे जनी. तुला काही त्रास आहे का माझा? तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तवणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपण काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते. मात्र दुसरी बाई कबीरांना म्हणाली, हे बघा, तुम्ही कोण आहेसा मला ठाव नाही, तर तुम्ही एक काम करा, आमच्या दोघींच्या बी गौऱ्या आहेत. तुम्ही आमच्या गौऱ्या निवडून वेचून द्या. तुम्ही एवढं काम करा, मग इथून निघून जावा. आता गौऱ्या सारख्याच दिसतात, शेणाच्या गोल आकाराच्या. त्या गौऱ्यात सारख्याच दिसतात, शेणाच्या गोल आकाराच्या. त्या गौऱ्यात कुठली गौरी कुठली कोणाची हे कसे ठरवणार? याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारतात पडलेले बघून जनाई म्हणाली, त्यात काही टका विचार करायचा अगदी सोपं काम आहे. आता कबीरजी चकित झाले होते. सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गौऱ्यात कुठली गौरी कोणाची हे ओळखता येणं अशक्य होते. मात्र जनी म्हणते की हे सोपं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं? किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली. कबीरांच्या चेहऱ्यावर उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, अहो महाराज, हे अगदी सोपं काम आहे. सर्व गौऱ्या एक ठिकाणी करा आणि त्यात प्रत्येक गौरीला कान लावा. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी, आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची. जनाईंच्या उत्तराने कबीराचा चेहरा एकदम खुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला. कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगाऱ्यातील दोन गौऱ्या उचलल्या. गौऱ्या उचलून कानी लावल्या आणि का आश्चर्य, त्या गौऱ्यातून विठ्ठल असा आवाज येत होता. आपण इथे येऊन काहीतरी चूक केली आहे? काहीही चूक केली नाही. आपण एक महान कवयित्रीला भेटत आहोत, जिच्या विचारात देव वस्तू आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कबीरांनी सगळ्या गौऱ्यांची वाटणी केली आणि त्या बाईच्या काही मोजक्याच गौऱ्या होत्या, तर बहुतांश गौऱ्या जनाबाईच्या होत्या. जनाईच्या गौऱ्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गौऱ्या लावून तो ढीग आपल्याच असल्याची खोटी बतावणी केली होती आणि जनाईला ती खोटी धरवत होती. गौऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते. जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, या गौऱ्यातून असा आवाज आला याचं तुम्हाला कोडं पडले का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गौऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेतले आणि माझ्या ध्यानी मनी पांडुरंगच असतो, तोच या गौऱ्यात असतो. कबीर चकित होऊन जनाबाईंकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरांचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या. एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणाची ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावस्थ स्पष्ट आणि चिरंतन असाच आहे.
भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासून असावी. सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र पत्ते येतं. या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्य करत असेल.